नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, घरातल्या भिंतींवरती सुविचार, तसबिरी, प्रेरक विचार का लावलेले असतात? तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून. परंतु आपले त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात. मात्र कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पाहावं, त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो. जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंती सुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो. घराघरामध्ये नजरेला पडणारा स्वामी समर्थांचा एक अलौकिक आणि मौलिक विचार म्हणजेच, कोणतंही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्यानं बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. कारण त्रास फक्त तुम्हालाच होणार आहे. मनशांती तुम्हालाच हवी आहे. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारांमध्ये आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. हे विचार नित्य आचरणामध्ये आणले तर आपलं आयुष्यच बदलून जाईल. आजच्या काळामध्ये क्षणाक्षणाला लोकांचा राग उफाळून येतो. भांडण, तंटे होतात, अपशब्द काढले जातात, वैरभाव निर्माण होतो. रागारागामध्ये आपले आणि दुसऱ्याचे मनस्वास्थ्य बिघडते आणि वरच्यावर रागावण्याच्या आणि मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इत्यादी आजारांना शरीरामध्ये स्थान मिळतं. त्यानंतर अगदी मरेपर्यंत गोळ्यांचा ससेमिरा सुरू होतो. अकाली आजार, शस्त्रक्रिया, मृत्यू ओढावतो. हे प्रकरण तिथेच थांबत नाही, तर पुढची पिढी तो वैरभाव सुरू ठेवते आणि हे दृष्टचक्र चालूच राहतं. यासाठीच या व्हिडिओमध्ये स्वामींचे जे विचार आम्ही तुम्हाला सांगितलेत, तर ते सुविचार कुठेतरी लिहून ठेवा तुमच्या घराच्या भिंतीवर. कारण कोणतंही कारण असो, छोटं किंवा मोठं, रागावू नका. राग येण्याची क्रिया अगदी स्वाभाविक आहे, परंतु क्षणभर त्या भावनेवरती जर मात केलीत ना, तर राग आणि पुढच्या संभाव्य परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात येते. राग आपल्याला नियंत्रणात आणता येतो, त्यासाठी फक्त तो क्षण सावरता आला पाहिजे. रागाच्या भरामध्ये आपण मोठ्यानं बोलतो, अपशब्द काढतो, जे ध्यानी मनीही नसतं ते बोलून जातो. याचा परिणाम म्हणजे तो क्षण निसटून जातो, पण शब्द मागे राहतात. यासाठी त्या क्षणी तुमचं मन शांत ठेवा, विचार करा. विचार कसला? तर खरंच रागावण्याची गरज आहे का? माझ्या रागावण्यानं बदल घडणार आहे का? रागाच्या भरामध्ये समोरच्याचा अपमान होणार आहे का? आणि त्या रागाचा मलाही त्रास होणार आहे का? या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचं जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल, मन शांत होईल. एखाद्या वेळी तुम्हाला हे जमेल की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारांवरती नियंत्रण मिळवू शकाल. त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही नाही. त्यामुळे अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा विश्वास तुम्ही ठेवा. या सुविचारातलं शेवटचं वाक्य अत्यंत प्रभावी आहे. ते म्हणजे, विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारांमध्ये आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. आपले विचार, आपले आचार आपल्याला घडवतात. अविचारानं केलेली कुठलीही कृती पश्चात्तापाला कारणीभूत ठरते आणि म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे. आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचं पारडं जर करायला हवं. आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात आणि म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे. त्या विचारांवरती शांतपणे आपण विचार करायला हवा. आपोआप आपल्या स्वभावामध्ये, कामामध्ये आणि आयुष्यामध्ये बदल घडू लागेल आणि या बदलांबरोबरच आपलं नशीबही बदलू लागेल. स्वामींची ही शिकवण आपणही लक्षात ठेवूयात आणि जास्तीत जास्त ती आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करूयात. तर मग स्वामी भक्तांनो, हा विचार मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. हा तुम्ही तुमच्या आचरणामध्ये आणण्यासाठी तुमच्या घराच्या भिंतीवरती नक्कीच कोरून ठेवा. याचा तुम्हाला नेहमीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर तो विचार असा आहे, कोणतंही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्यानं बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा आणि मग नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, मनशांती सुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य हे तुमच्या विचारांमध्ये आहे.
म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्री स्वामी समर्थ.